सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतिम विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे। परीक्षेचं वेळापत्रकही जवळपास निश्चित झालंय। 15 सप्टेंबर पासून प्रॅक्टिकल्स तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य परीक्षा होणार आहे। मात्र विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रश्न सतावतोय तो म्हणजे ही परीक्षा कोणत्या स्वरूपाची असेल। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घराचा उंबरठा ओलांडावा लागेल का? परीक्षा मोबाईलवर होणार? ओपन बुक परीक्षेचंही जोरदार सध्या चर्चा सुरू आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वतः राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत एबीपी माझावर आहेत। उदय सामंतजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर। अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे, त्यामुळे पहिल्यांदाच आम्हाला सांगा की सगळ्यांच्या मनातला अगदी पिन पॉइंटेड प्रश्न, ही परीक्षा होणार तरी कशी? प्रसन्नजी, आपल्याला थोडी मला पार्श्वभूमी सांगायची की सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारनं ज्यावेळी डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली तेव्हा आमचा कल हा होता की कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही शंका होती, पालकांच्या मनामध्ये ही शंका होती। तीच शंका आम्ही सुप्रीम कोर्टाकडे मांडली किंवा अथॉरिटीमध्ये मांडली आणि ह्या परीक्षा अंतिम वर्षाच्या रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला होता। परंतु त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या परीक्षा कशा पद्धतीनं घ्याव्यात या संदर्भात मार्गदर्शन केलं। पण मला एक गोष्ट अशी सांगितली पाहिजे की परीक्षा होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र शासनानं आपली भूमिका सरकारकडे मांडली, सुप्रीम कोर्टामध्ये मांडली। पण ठीक आहे, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा परीक्षा घ्यावा म्हणून ज्यावेळी निकाल आला त्यावेळी आता हा परीक्षा घेण्याचा जो निर्णय आहे हा 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्र शासनाला मान्य करावा लागेल। एक पहिली गोष्ट म्हणजे जे सगळे 13 कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांच्याशी आम्हाला चर्चा करावी लागली। त्यांची एक समिती आम्ही नेमली। शेवटी परीक्षा करत असताना कुलगुरू आणि तिथलं विद्यापीठ या कशा पद्धतीनं परीक्षा घेणार आहेत हे खरं आमच्या दृष्टीनं महत्वाचं होतं आणि म्हणून तो जो अहवाल तयार झालेला आहे तो अहवाल येत्या अर्ध्या पाऊण तासामध्ये शासनाकडे प्राप्त होईल आणि त्या अहवालामध्ये जे जे काही लिहिलेलं होतं त्याच्यावर देखील काल आमची राज्यपाल महोदयांची चर्चा झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रिकॉशन होती ती घेण्याच्या संदर्भामध्ये आमचं एकमत झालं आणि या परीक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर अतिशय चांगल्या पद्धतीनं घरातूनच विद्यार्थ्यांना देता यावेत यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांची चर्चा केली। त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं आणि येत्या काही वेळामध्ये हा अहवाल आता महाराष्ट्र शासनाकडे सादर होईल। सामंत साहेब, आपल्यासोबत काही आम्ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मागवून घेतल्या विद्यार्थ्यांकडनं की साधारण त्यांच्या मनातला संभ्रम काय। आपण अशाच एका विद्यार्थीची प्रतिक्रिया, त्याचा प्रश्न जाणून घेऊयात। परंतु या कशा घेतल्या जाणार आहेत, ऑनलाईन का ऑफलाईन? आणि जरी ऑनलाईन घेणार असतील तरी सुद्धा त्याचा पॅटर्न काय असणार आहे जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करता येईल, याबद्दलचं स्पष्टीकरण तुम्ही लवकरात लवकर द्यायला पाहिजे। काही काळापूर्वी आम्ही घेतलेली प्रतिक्रिया होती। सामंत साहेब, तुम्हाला जर का तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर मी तुम्हाला सांगतो, त्यांचं म्हणणं असं होतं त्या विद्यार्थिनीचं की पॅटर्न काय असेल, ऑनलाईन ऑफलाईन, काही पुन्हा वायवाचं काय, प्रॅक्टिकलचं काय, त्यामुळे स्वरूप काय असेल, पूर्ण ऑनलाईन पूर्ण ऑफलाईन कसं असेल? प्रसन्नजी, मगाशी देखील मी असं सांगितलं की पहिली गोष्ट कोविडचा जो प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामुळे आमचा कल हा पहिला देखील ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला त्यावेळी देखील घरातनंच परीक्षा द्याव्या अशा पद्धतीचा होता। त्याच्यामुळे घरातनं परीक्षा देत असताना त्याचा फॉर्म्युला काय असावा, फॉर्मॅट काय असावा याच्यावर देखील सगळ्या कुलगुरू महोदयांनी चर्चा केलेली आहे। आजच म्हणजे अर्ध्या पाऊण तासामध्ये तो अहवाल माझ्याकडे सादर होईल। परंतु हा जो फॉर्म्युला असेल त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ पण दिला जाणार आहे हे देखील मी अगोदर सांगितलं होतं। त्याच्यामुळं काल जे मी सांगितलं की हा जो अभ्यासक्रम दिला जाईल किंवा त्याचा जो काही पॅटर्न दिला जाईल या सगळ्या परीक्षांची सुरुवात मला असं वाटतं की ऑक्टोबर फर्स्ट वीक पासून होईल आणि 31 ऑक्टोबर पर्यंत सगळ्या परीक्षांचे रिझल्ट दिले जातील आणि म्हणून थोडी वेळ शिल्लक आहे। त्याच्यामध्ये अहवाल आल्यानंतर मी स्वतः परत आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांशी बोलणार आहे। पण मी आताच जे कमिटीचे अध्यक्ष होते म्हणजे तुमच्या चॅनलवर याच्या अगोदर जे कमिटीचे अध्यक्ष होते कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। त्यांचं म्हणणं की अर्ध्या पाऊण तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि त्यांनी दिलेला कुलगुरूंचा अहवाल मी आपल्याला सांगणं हे योग्य राहील, कारण शेवटी परीक्षा ह्या कुलगुरूंना घ्यायच्या। हो, अर्थातच तो मुद्दा आहेच आणि तो मुद्दा उपस्थित सुद्धा झाला होता। काही याचिका सुद्धा दाखल झाल्या की फक्त परीक्षा घेण्यासंदर्भातला बेसिक निर्णय घ्यावा, परीक्षांचं स्वरूप शासन ठरवू शकत नाही, याबद्दल याचिका सुद्धा दाखल झाली होती। तुम्ही त्याला स्पष्टीकरण दिल्याचं सुद्धा मला आठवत आहे। पण मी अशा प्रकारे बघूयात की आपण सगळे एक कन्सर्न असणारे नागरिक आणि तुम्ही तर त्या खात्याचे मंत्री आहात। एक लोकांच्या मनात मुद्दा आहे की समजा अगदी ऑनलाईन ऑफलाईन जरी ठरवलं तर ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असेल का, 3 तासाची जशी नेहमीची परीक्षा असते तशी असेल का, थोडा ड्युरेशन तुम्ही कमी कराल, अगदी थेट उत्तर देता जरी नाही आलं तरी किमान एक दिलासा मिळू शकेल असा पर्याय असेल? सामंतजी
तर ह्याचं मी थेट उत्तर देतो. ही परीक्षा काही 3 तासाची असणार नाही. विद्यार्थ्यांना 3 तासाच्या परीक्षेला बसून अजूनही मानसिक ताण देण्यामध्ये कुलगुरू महोदय देखील कुठे इच्छुक नाहीत आणि म्हणून ती किती मार्काची परीक्षा असेल, किती तासाची परीक्षा असेल, हे काही काळातच आम्ही जो अहवाल कुलगुरूंचा येणार आहे तो आम्ही पुन्हा एकदा विद्यापीठांकडे पाठवणार आहोत. आणि प्रसन्नजी, एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं तातडीनं ह्या गोष्टी कशासाठी करतंय, तर सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट अशी दिलेली आहे की कुलगुरूंशी चर्चा करून तातडीनं जर 30 सप्टेंबरची तारीख ही 31 ऑक्टोबर किंवा पुढे ढकलायची असेल तर तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची बैठक घ्यावी लागेल आणि त्या बैठकीतनं तो प्रस्ताव पुन्हा एकदा UGC कडे आणि राज्यपाल महोदयांकडे पाठवायला लागेल आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या आम्ही बैठका घेतोय. शेवटी त्या विद्यार्थ्यांचं आरोग्याचं हित जपणं, चांगल्या पद्धतीनं त्यांना परीक्षा देत असताना त्यांच्या वर मानसिक दडपण न येणं, ही सगळी जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच विद्यापीठांची आहे आणि म्हणून विद्यापीठांना जास्तीत जास्त सहकार्य करून या परीक्षा चांगल्या पद्धतीनं कशा होतील याचा कल महाराष्ट्र शासनाचा नक्की राहणार आहे. सामंतजी, पुन्हा एकदा अशाच आपल्या एका विद्यार्थी मित्राची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काही वेळापूर्वी त्यांच्याकडे आपण प्रश्न घेतले होते, आपण बघूयात काय म्हणतात आपले विद्यार्थी मित्र. दुसरा विषय असा होता की बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणाकरता म्हणजे मास्टर्स करता अप्लाय करतात, तर ह्या परीक्षा सुद्धा सप्टेंबर एंड आणि ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये लागलेल्या आहेत. तर त्याबद्दल त्या परीक्षा आणि फायनल इयरच्या परीक्षा या क्लॅश होऊ नयेत याबद्दल तुमचं काय धोरण असेल? सामंतजी. नाही, हा प्रश्न मला अतिशय योग्य वाटतोय, कारण आता पहिली जी भूमिका आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी कुठेही असं चोरून काही ठेवलेलं नाही की महाराष्ट्र शासनाची पहिल्या दिवसापासूनची, कोविडच्या पहिल्या दिवसापासूनची भूमिका अशी होती की विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊ नये, मग ते सरासरी बेसवर असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल त्यांना पदवी द्यावी, ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती. परंतु सुप्रीम कोर्टानं ज्यावेळी ही भूमिका घेतली त्याच्यानंतर ह्या परीक्षांच्या संदर्भातल्या तारखा किंवा टाइम टेबल आम्हाला तयार करावं लागतंय. आणि मला दुसरं सांगितलं पाहिजे की हा निर्णय घेत असताना एकटा काय शिक्षण मंत्री म्हणून उदय सामंतने घेतला नाही, त्याच्यामध्ये कुलगुरू महोदयांची देखील 13 कुलगुरूंची देखील जी समिती होती त्यांनी देखील आमच्याकडे शिफारस केलेली होती आणि त्याच्यामध्ये नुसतं परीक्षा रद्द करण्याची शिफारस नव्हती, तर त्याच्यामध्ये एटीकेटीच्या परीक्षा देखील कशा करता याव्यात, पूर्वीच्या एटीकेटीच्या परीक्षा देखील कशा घ्याव्यात, हा सगळा विचार विनिमय ह्या कुलगुरूने केलेला होता आणि तेच म्हणणं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं होतं. त्याच्यामुळे ह्या परीक्षा एकामेकाबद्दल क्लॅश होणार नाहीत, एकामेकाबरोबर क्लॅश होणार नाहीत याची तजवीज मी देखील संबंधित काही मेडिकलच्या एक्झाम्स असतील तर त्या मंत्री महोदयांशी बोलेन. माझ्यापुरतं मर्यादित जर सांगायचं झालं तर याची दक्षता माझ्या डिपार्टमेंटकडनं पूर्ण घेतली जाईल. सामंतजी, याच्यातला आणखी एक मुद्दा होता, विशेषतः तो म्हणजे थोडं एका अर्थानं क्रांतिकारीच ठरला असता. तुम्ही जेव्हा ही चर्चा सुद्धा सुरू होती, मला आठवतंय तुम्ही बहुधा माझ्यावरतीच बोलताना म्हणाला होता की ओपन बुकचाही पर्याय प्रसंगी आपण ओपन बुक बद्दलही विचार करू, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची मार्क तेवढेच असतील पण ड्युरेशन कमी केलेली, यांचाही पर्याय विचार करू शकतो. खास करून ओपन बुक ही पूर्ण वेगळीच कन्सेप्ट ठरेल, असाही विचार होऊ शकेल? प्रसन्नजी, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीनं होऊ शकतात, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यांनी हे देखील समजून घेतलं पाहिजे, सगळ्यात मोठं विद्यापीठ आपलं मुंबई विद्यापीठ आहे आणि मुंबई विद्यापीठामध्ये जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा द्यायच्या आहेत. एक तर आपण असं म्हणतोय की त्यांना घरातनं बाहेर येऊन आरोग्याच्या सुविधा आपण देऊ शकत नसल्यामुळं घरात बसून घेतल्या पाहिजेत. काही मंडळींचं असं म्हणणं आहे की असाइनमेंट बेसिसवर घेतल्या पाहिजेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे जे प्राध्यापक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांचा विचार देखील आम्हाला केला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षा घरातून देत असताना प्राध्यापक किंवा आमचे शिक्षकेतरचे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढायचं, त्यांना परत कुठेतरी मॉबमध्ये फिरावं लागणार आहे, पेपर सेट करावे लागणार आहेत, उत्तरपत्रिका सेट करावे लागणार आहेत. एवढ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार हा कुलगुरू महोदयांनी केलेला आहे, आमच्याबरोबर चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना मला महाराष्ट्र शासनातला या विभागाचा प्रमुख म्हणून एवढीच नम्रतेची विनंती करायची आहे की जो निर्णय कुलगुरू महोदय समितीमध्ये घेतील हा नक्की विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा असेल, प्राध्यापकांच्या आरोग्याच्या हिताचा असेल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हिताचा असेल आणि लवकरात लवकर निकाल लागून विद्यार्थी मोकळे होतील याच्यातनं, अशा पद्धतीनं या समितीनं घेतलेला निर्णय असेल. सावंतजी, पुन्हा एकदा आपल्या अशाच विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा प्रश्न पाहूयात, त्यांची प्रतिक्रिया पाहूयात. ग्रामीण विभागात मी राहतो सर, तर इथे कनेक्टिव्हिटीची सोय नाही, तर आम्ही आता इथे परीक्षा कशा द्याव्यात, ऑनलाईन परीक्षा कशा द्याव्यात? हा
देखील प्रत्येक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्या मनातला प्रश्न आहे आणि म्हणून प्रसन्नजी आपल्या मार्फत मला एक दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजे की ऑनलाईन माध्यमातून जर तुमच्याकडे परीक्षा होणार नसेल तर त्याची सुविधा देखील ही सगळी विद्यापीठं आपल्याला करून देणार आहेत. त्याच्यामुळे कुठचाही विद्यार्थी 7,92,385 पैकी एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी ही विद्यापीठाने घेतलेली आहे. विद्यापीठ त्यांना सहकार्य करेल आणि विद्यापीठाला जे काही प्रशासकीय स्तरावर सहकार्य लागेल ते महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली नक्की करेल हा माझा विद्यार्थ्यांना आताही दिलेला शब्द आहे. सामंतजी, परीक्षेचं स्वरूप हा जेवढा महत्वाचा मुद्दा आहे तितकाच महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्या विद्यापीठांच्या प्रत्येक अंतिम वर्षाच्या परीक्षा त्याच्यामध्ये सुद्धा एकदा ड्युरेशन ठरली की त्याचं एकच वेळापत्रक असेल का त्यामध्ये सुद्धा टप्पे असतील की उदाहरणार्थ म्हणजे जसं अनेकदा आपल्या इलेक्शनचं आपण उदाहरण घेऊयात. महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यात इलेक्शन झालेले, काही राज्यांमध्ये 3 टप्प्यात झालेले आहेत. असे टप्पे पण असू शकतात, शक्यता? जे मगाशी मी सांगितलं की अकॅडमिक काउन्सिल जी आहे प्रत्येक विद्यापीठाची आणि एक्झामिनेशन जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये आता आम्ही एकदा ठरलं की 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहिजेत आणि ते रिझल्ट एवढ्यासाठीच पाहिजेत. काही विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जायचं आहे, काही विद्यार्थ्यांना पीजीची ऍडमिशन घ्यायचे आहेत. ज्यावेळी परीक्षा रद्द झाल्या असता तर हा प्रश्न झाला नसता, पण न्यायालयानं आता निर्णय दिल्यानंतर ह्या परीक्षा घेणं हे महाराष्ट्र शासनावर देखील आणि विद्यापीठांवर देखील बंधनकारक आहे आणि म्हणून या सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करून कशा पद्धतीनं लवकरात लवकर ह्या परीक्षा आम्हाला करून देता येतील किंवा निकाल त्यांचे देता येतील अशा पद्धतीचाच विचार प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरू करतायत आणि मला असं वाटतं की त्यांच्या ह्या सगळ्या मेहनतीला यश येईल. सावंतजी, याबद्दल ही अवस्था काही फक्त महाराष्ट्रच या परिस्थितीला तोंड देतोय अशातला भाग नाही, अन्य राज्य सुद्धा आहेत. त्यामुळे साधारणपणे तुम्ही काही एक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आपलं काही इतर राज्यांच्याही, विशेषतः भाजप इतर राज्य यामध्ये आघाडीवर होती, आपलीच भूमिका त्यांनी घेतली होती की परीक्षा नको, पण आता परीक्षा तर होणार आहेत. त्यांच्याशी काही बोलणं झालंय? त्यांच्याकडे काय विचार चाललाय? मी या संदर्भामध्ये कायमस्वरूपी माझे जे सहकारी आहेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करत असतो, तिथल्या मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करत असतो. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं 2-4 ऑप्शन ठेवून विद्यार्थ्यांसमोर महाराष्ट्र शासन जातंय तसं बाकीची राज्य कुठे गेली नाहीत. काहींनी ऑनलाईन तर ऑनलाईन पद्धतीची एक्झाम घेतली, काहींनी छोट्या छोट्या असाइनमेंट घेऊन एक्झाम घेतली, काही मंडळींनी तर पूर्ण पेपर विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर घेतले आणि म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीचाच कुलगुरू महोदयांना सांगितलंय की विचार करावा आणि मला असं वाटतं की कुलगुरूंनी तो विचार केलेला आहे. राज्यपालांची देखील आमची चर्चा झालेली आहे. याच्यातनं जो काही मार्ग निघेल हा नक्की विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल आणि विद्यार्थ्यांचं हित जपणं हीच विद्यापीठाची जबाबदारी असल्यामुळे त्याची सगळी प्रिकॉशन कुलगुरू घेतील. सामंतजी, एक गुंतागुंतीचा मुद्दा होता ज्याची चर्चा सदोदित सुरू होती की आपण फक्त फायनल इयर स्टुडंट्स पुरता बोलतोय, पण मधल्या या 3 वर्षाच्या पदवी, उदाहरणार्थ 3 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये ज्यांच्या एटीकेटीज राहिल्या असतील त्यांना याच्यात अकोमोडेट कसं करणार त्यांच्या राहिलेल्या पेपरबद्दल? नाही, यामध्ये आपण जर बघणार असाल की बॅकलॉग आणि एटीकेटीच्या परीक्षा देखील ज्या आहेत अंतिम वर्षाच्या संदर्भातल्या त्या देखील अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अंतिम पेपर म्हणजे पद्धत जी असेल सोडवायची तीच पद्धत ती एटीकेटी आणि बॅकलॉगला असेल. आता मुद्दा जो राहिला पहिल्या 2 वर्षाच्या किंवा अंतिम वर्षाच्या आदल्या लोकांनी ज्या म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा दिलेल्या नव्हत्या त्यांना जे आपण कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत त्यांचे वर्ग देखील सुरू झालेले आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे ऑनलाईन, त्याच्यामुळे ते सगळे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकतायत. आता त्यांच्या बाबतीतली जी बॅकलॉगची आणि एटीकेटीची परीक्षा होती त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही एकदा चर्चा करणार आहोत प्रत्येक विद्यापीठाशी, त्यांच्याबरोबर बसणार आहोत. पण सध्या प्रायोरिटीनं आपण अंतिम वर्ष आणि अंतिम वर्षाचे बॅकलॉग याच्यामध्ये अहवालामध्ये देण्याचा सूचना या कुलगुरूंना दिलेल्या होत्या आणि मला असं वाटतं की बॅकलॉगचे विद्यार्थी असतील, दिव्यांग विद्यार्थी असतील, परदेशातले विद्यार्थी असतील आणि जे विद्यार्थी आता घरामध्ये बसून अभ्यास करतायत या सगळ्या घटकांचा विचार करूनच कुलगुरूंच्या समितीनं अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. सामंतजी, आपला हा कार्यक्रम आता चालू असताना सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया येतात, थोडीशी पुनरावृत्ती झाली तरी चालेल, पण एक प्रश्न सारखा विचारला जातोय की नेहमीप्रमाणे सब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं असतील का जसं नेटमध्ये सगळी परीक्षा ऑब्जेक्टिव्हच असते अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह असेल?
सुरुवातीला पण मी सांगितलं की ही परीक्षा 3 तासाची असणार नाही. 3 तास विद्यार्थ्यांना बसून पेपर लिहावा लागेल किंवा अन्य काही करावं लागेल अशी ही परीक्षा असणार नाही. त्याच्यावर ऑथेंटिक बोलणं काही वेळानंच माझं योग्य ठरेल. आणि म्हणून आता मला असं कळलं की अहवाल देखील आमच्याकडे आलेला आहे. त्याचा थोडा अभ्यास करून मी तातडीनं हा विद्यार्थ्यांसमोर तुमच्याच माध्यमातून ठेवणार आहे. अतिशय महत्वाची अपडेट आहे. कुलगुरूंच्या जी समिती महाराष्ट्र शासनाला अहवाल देणार आहे तिने अहवाल दिलेला आहे. त्यामुळे एक स्टेप आपण आणखी पुढे गेलेलो आहोत आणि आता सामंतांनी जाहीर केलेले एबीपी माझावरती एकदा तो अहवाल आला की नंतर त्या शिफारशी स्वीकारून पुढे कार्यवाही होऊ शकेल. दरम्यान सामंत